नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आपण सुरू केलेल्या अर्थशास्त्राच्या या सिरीजमध्ये आता आपण पुढचा पाठ भारतीय कर प्रणाली इंडियन टॅक्स सिस्टीम हा पाहणार आहोत. तर मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, त्यांचे प्रकार, वित्त आयोग या GST या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. परंतु आपण पहिल्या भागामध्ये प्रत्यक्ष कराचे प्रकार इथपर्यंत अभ्यास करणार आहोत. शिवाय अप्रत्यक्ष कराला सुरुवात करूया आणि उरलेला पाठ आपण उद्याच्या पुढच्या भागामध्ये पाहूया. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, हा पाठ एक महत्त्वाचा पाठ असून यावर प्रिलियम तसेच मेन्समध्ये देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे यातले कर, त्यांचे प्रकार लक्षात घ्या आणि त्यांच्या काही वैशिष्ट्ये किंवा बाबी आहेत त्या लक्षात घ्या, त्यावर प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, कर आकारणी जी आहे त्याचे 4 उद्देश असतात, त्यांनाच 4R असे म्हणतात. तर मित्रांनो, हे 4 उद्देश कोणते? रिव्हेन्यू, महसूल म्हणजेच सरकारी तिजोरीचा प्रमुख स्रोत असतो, ज्यातून सरकारचा काय होतो, कारभार चालत असतो. तसेच रिडिस्ट्रीब्युशन, पुनर्वाटणी, जी कर आकारणीची प्रक्रिया असते त्यामध्ये काय केलं जातं, एक प्रकारे श्रीमंतांकडून गरिबांकडे संपत्तीचे काय केले जाते, वहन केले जाते. तसेच पुढचं आहे रिप्रायझिंग, किमतीमध्ये बदल करणे. तर मित्रांनो बघा, तंबाखू, दारू यांसारखे जे हानिकारक पदार्थ आहेत यांच्या किमतींवरती काय केलं जातं, जास्त कर आकारला जातो. त्यात किमतीत बदल करून त्या किमती वस्तू महाग केल्या जातात आणि त्या वस्तू महाग झाल्या की त्यांचा वापर काय होतो, आपोआप कमी होतो. यासाठी हा हेतू असतो. तसेच रिप्रेझेंटेशन म्हणजेच प्रतिनिधित्व. म्हणजे बघा, पूर्वी करदाते जे असायचे, जे कर द्यायचे त्यांनाच मतदानाचा अधिकार असायचा, परंतु आता असं नसतं. परंतु तरी देखील बँका जेव्हा सवलती देत असतात तेव्हा जे करदाते असतात त्यांचा आधी विचार करतात. तर हे 4 उद्देश, हे 4R कशाचे आहेत, कर आकारणीचे आहेत. तर मित्रांनो, आर्थर लाफर हे जे अर्थतज्ञ होते त्यांनी एक लाफर वक्ररेषा मांडली. तर त्यांनी लाफर वक्ररेषा त्याला नाव देण्यात आले. म्हणजे बघा, 0% जर कर आकारला सरकारने तर त्यावर सरकारला महसूल मिळत नाही. शिवाय जर 100% कर आकारलं तर उत्पादन कोणी घेणारच नाही, म्हणजे एवढं महाग वस्तू कोण घेणारच नाही. त्यामुळे 0% ते 100% याच्या मधोमध कोणत्या तरी दराला कर आकारायचा आणि त्यामुळे काय होते, शासनाला काय मिळतं, महसूल मिळतं. म्हणूनच त्या संदर्भात एक लाफरने वक्ररेषा, एक डोमसारखा ग्राफ काढला आणि त्यालाच लाफरची वक्ररेषा त्यांनी काढल्यामुळे लाफर वक्ररेषा असे नाव देण्यात आले. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे लाफर वक्ररेषा. यावर आधी प्रश्न विचारले गेले आहेत. तर मित्रांनो, कर म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया. तर कर म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करायची अशी एक सक्तीची वर्गणी, जिचा वापर कशासाठी केला जातो, जनतेच्या कल्याणासाठी केला जातो, जनतेच्या विकासासाठी केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण कर भरतो तेव्हा सरकारला महसूल प्राप्त होतं त्यातून, आणि त्यातूनच सरकार विविध योजना करत असतं किंवा जनतेच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी त्या पैशाचा वापर करत असतं. तर मित्रांनो, राज्यघटनेतील कलम 246 नुसार कर आकारला जातो. कलम 246 मध्ये कराचा समावेश करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला करांचे प्रकार पाहायचे आहेत. तर करांचे 2 प्रकार आहेत, ते आपण पाहूया. पहिला आहे प्रत्यक्ष कर. तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय? प्रत्यक्ष कर म्हणजे जेव्हा त्या कराचा आघात आणि कर भरण्याची जबाबदारी ही कोणाची असते, एकाच व्यक्तीची असते, त्याला काय म्हटले जाते, प्रत्यक्ष कर असे म्हटले जाते. तसेच अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? जेव्हा कराचा आघात आणि कर भरण्याची जबाबदारी ही कोणावर असते, वेगवेगळ्या व्यक्तींवरती असते, याला काय म्हटले जाते, अप्रत्यक्ष कर असे म्हटले जाते. मित्रांनो, केंद्रीय प्रत्यक्ष करासंबंधितचं जे मंडळ आहे CBDT, हे संबंधित कशाशी आहे, प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. आणि अप्रत्यक्ष कराशी संबंधित कोणतं मंडळ आहे, तर CBIC म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स हे निगडीत आहे. तर मित्रांनो, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आपण एक डेफिनेशन पाहिली. आता आपल्याला यांचे प्रकार पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण प्रत्यक्ष कराचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, प्रत्यक्ष करामध्ये पहिला येतं वैयक्तिक कर. तर बघा, उत्पन्नावरती जो कर आकारला जातो तो काय असतो, आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स असतो, जो इन्कमवरती आकारला जातो. आणि जेव्हा व्यक्तीवरती हा इन्कम टॅक्स आकारला जातो त्याला काय म्हटले जाते, वैयक्तिक आयकर असे म्हटले जाते. तर मित्रांनो, हे वैयक्तिक आयकर जे आहे ते विविध गोष्टींवरून आकारले जाऊ शकते. त्यामध्ये लॉटरी जी आहे, आपल्याला जर लॉटरी लागली तर त्याची जी रक्कम असते त्याच्या 30% रक्कम ही आपल्याला काय करावी लागते, इन्कम टॅक्स आयकर म्हणून द्यावी लागते. आणि मित्रांनो, जे लोक आयकर आकारत नाहीत
म्हणजे ज्यांच्यावरती आयकर आकारले जात नाही त्यांना शिक्षण जो उपकर असतो हा उपकर देखील द्यावा लागत नाही. ते आपण पुढे बघूया की हे शिक्षण उपकर काय असतं. तर हे वैयक्तिक आयकरमध्ये येतं. तसंच मित्रांनो, वैयक्तिक आयकरामध्ये बरेचसे जे उत्पन्न असतं ते आयकर कक्षेच्या काय असतं बाहेर असतं. आणि कृषी उत्पन्न जे असतं त्यावर राज्यांनी कर आकारला नाही तर ग्रामीण भागात काय होतं, उत्पन्नाचे पुनर्वितरण जे आहे ते होत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच पगार जेव्हा देत असतं एखादं कंपनी म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा पगार मिळत असेल तेव्हा पगार देणारा जो व्यक्ती असतो तो पगारदाराच्या पगारातून काय करत असतो, विशिष्ट उत्पन्न वैयक्तिक आयकर म्हणून कपात करतो आधीच. आणि याला काय म्हणतात, हप्त्याप्रमाणे ते भरलेलं असतं आणि याला TDS असे म्हटले जाते, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असे त्याला म्हटले जाते. तर मित्रांनो, हे झालं वैयक्तिक कर. तर मित्रांनो, आता आपल्याला 2 संकल्पना पाहायच्या आहेत, अधिभार आणि उपकर, सरचार्ज आणि सेस. तर अधिभार म्हणजे काय असतो, अधिभार हा एक जास्तीचा कर असतो. तो कोणावर आकारला जातो, करदायित्वावर आकारला जातो. तर बघा, म्हणजे ज्यांचे 1 कोटी रुपयांचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरचा आयकर जर त्यांना भरायचा असेल तर तो 30% असतो आणि त्यांना त्यावर अधिक 15% अधिभार देखील द्यावा लागतो. म्हणजे त्यांना एकूण 34.5% कर भरावा लागतो. आणि उपकर जो आहे तो उपकर म्हणजे काय असतो, करावरचा कर असतो आणि तो कोणाला द्यावा लागतो, तो सर्वच करदात्यांना द्यावा लागतो. आणि अधिभार जो आहे तो विशिष्ट लोकांच्या उत्पन्नावरतीच आकारला जातो. विशिष्ट लोक म्हणजे कोण, तर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ज्यांचे उत्पन्न असेल असे लोक. तर मित्रांनो, तुम्हाला या संकल्पना कळाल्या असतील. तर आता आपल्याला निगम कर, पुढचा कर पाहायचा आहे, जो प्रत्यक्ष कराचा एक प्रकार आहे. महामंडळ कर किंवा कंपनी कर, कॉर्पोरेशन टॅक्स असे देखील याला म्हटले जाते. तर हा कर नोंदणीकृत देशी संस्था आणि परकीय संस्थांच्या उत्पन्नावरती आकारला जातो. त्यालाच निगम कर असे म्हणतात. तर मित्रांनो, निगम कर जो आहे तो अलीकडे केंद्राला कोणत्याही करापेक्षा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा कर आहे. तर बघा, असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्राला कोणत्याही करापेक्षा सर्वाधिक उत्पन्न जास्त मिळवून देणारा कोणता कर आहे, तर तो कोणता आहे, निगम कर आहे. तर मित्रांनो, निगम कराच्या दराचा हा जो स्तर असतो तो एकच स्तर असतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण आयकर भरतो किंवा वैयक्तिक कर भरतो तेव्हा त्याचे 3 स्लॅब्स असतात. म्हणजे रकमेनुसार त्याचे टप्पे असतात. तर 5%, 20% किंवा 30% असे रकमांनुसार त्यांचे स्तर ठरवलेले असतात. परंतु निगम कराचा एकच स्तर असतो, यामध्ये असे स्लॅब्स नसतात. तर मित्रांनो, पुढचा प्रकार आहे संपत्ती कर. हा एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. तर मित्रांनो, संपत्ती कर, टॅक्स ऑन वेल्थ, संपत्ती कर कायदा 1957 जो आहे त्यानुसार 1957 पासून व्यक्ती आणि संस्थांच्या संपत्तीचे मूल्य निर्धारित करून ते एक विशिष्ट मर्यादा ओलांडल्यास हा संपत्ती कर आकारला जाऊ लागला. तर मित्रांनो, हा कर आकारताना संपत्तीमधून शेतजमीन आणि कंपन्यांवरील जो भांडवली कर असतो हे 2 काय केले जाते, वगळले जातात. आणि अलीकडे संपत्तीचे मूल्य 30 लाखापेक्षा जास्त झाल्यावरती या मूल्यावरती काय करत होते, 1% दराने संपत्ती कर आकारला जात होता. परंतु मित्रांनो, 2015-16च्या अर्थसंकल्पामध्ये हा कर काय केलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे आता संपत्ती कर आकारला जात नाही. तर बघा, संपत्ती कर झालं. आता आपल्याला पुढचं मालमत्ता कर हा देखील एक प्रकार बघायचा आहे. तर मित्रांनो, वारसा हक्काने उत्तराधिकाऱ्याला, म्हणजेच बघा, जेव्हा एखाद्याचे वडील किंवा आजोबा अशा वारल्यानंतर त्यांच्या मुलाला काय मिळतं, वारसा हक्काने ती काय मिळतं, पूर्ण जमीन किंवा ती संपत्ती मिळत असते, मालमत्ता मिळत असते. आणि त्या उत्तराधिकाऱ्याला मिळणारी जी मालमत्ता असते त्याच्यावरती जो कर आकारला जातो त्याला काय म्हणतात, मालमत्ता कर असे म्हणतात. तर कर वसुलीवरून खर्च जास्त आणि कमी कर महसूल या कारणांमुळे 1 एप्रिल 1985 पासून हा कर आकारणे काय केलेले आहे, बंद केलेले आहे. तर बघा, याला जे मृत्यूनंतर मालमत्तेचे हस्तांतरण होत असते आणि त्यामुळे काही देशांमध्ये त्याला काय म्हटले जाते, मृत्यू शुल्क देखील म्हटले जाते. परंतु आता हे आकारणे बंद झाले आहे. का? कारण कर वसुली जी आहे त्याच्यावरचा खर्च जास्त होत आहे आणि कमी कर महसूल त्यातून मिळत आहे, म्हणून हे बंद करण्यात आलेले आहे. परंतु हा जो मालमत्ता कर आहे तो पुन्हा लागू करायचा का यावर अर्थमंत्री आणि अर्थतज्ज्ञांनी चर्चा घडवल्या आहेत. आणि एक जी पाहणी झाली होती 1985 मध्ये, यावरून कराचा एकूण, या जो कर आहे मालमत्ता कर, त्याचा एकूण प्रत्यक्ष करामध्ये वाटा किती होता, तर 0.04% इतका वाटा होता. आणि जर याचा विचार केला, हे आपल्याला खूप कमी वाटतं 0.04%, परंतु याची रक्कम जर विचारात घेतली तर ती जवळपास 3000 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याची अंदाज आहे.
तर मित्रांनो बघा, यावर चर्चा चाललेल्या आहेत, त्यामुळे कदाचित केला तर हा पुन्हा चालू होऊ शकतो मालमत्ता कर आकारायला, परंतु सध्या हा कर आकारला जात नाही. त्यानंतर पुढचा आहे देणगी कर. तर मित्रांनो, देणगी कर, उपहार कर किंवा गिफ्ट टॅक्स देखील त्याला म्हटले जाते. तर ही रक्कम देखील, हा जो कर आहे तर हा पण आकारायचा सध्या बंद केलेला आहे. कधीपासून? 1 ऑक्टोबर 1998 पासून. सध्या देणगी कर अस्तित्वात नाही आहे, परंतु जेव्हा देणगी दिली जाते तेव्हा ती देणगीची जी रक्कम असते त्यांनी विशिष्ट मर्यादा जर ओलांडली तर ते उत्पन्नामध्ये गणले जाते. म्हणजे त्यावर आपल्याला जेव्हा आपण आपला इन्कम टॅक्स भरतो तेव्हा त्यामध्ये या रकमेचा देखील समावेश असतो. परंतु जर नातेवाईकांनी, नातेवाईक म्हणजे पती पत्नी, भाऊ बहीण, मेवणा मेवणी, काका मावशी, मुलगा मुलगी यांनी दिलेल्या ज्या देणग्या असतात त्या यामध्ये धरल्या जात नाहीत, त्या यातून वगळल्या जातात. परंतु नातेवाईक नसलेल्या व्यक्तींनी जर देणग्या दिल्या, किती? 50,000पेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी दिल्या तर नाही, परंतु 50,000पेक्षा जास्त देणग्या जर नातेवाईकांनी दिल्या, ही रक्कम दिली तर ती आपल्या उत्पन्नामध्ये मोजली जाते. आणि मग जेव्हा आपण आपला उत्पन्नाचा जो आयकर भरतो तेव्हा आपल्याला या रकमेचा देखील इन्कम टॅक्स भरावा लागतो, परंतु देणगी कर असा वेगळा स्वतंत्र भरावा लागत नाही. तर हे देणगी कर झालं. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रत्यक्ष कराचा शेवटचा प्रकार व्यवसाय कर हा पाहायचा आहे. तर मित्रांनो, व्यवसाय कर जो आहे तो राज्य आकारत असलेला एक प्रत्यक्ष कर आहे. हा कर कोण आकारतात? राज्य आकारतात. मित्रांनो, राज्यघटनेतील कलम 276 तसेच राज्यसूचीतील विषय क्रमांक 60 अन्वये व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर कर आकारण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? राज्यांना देण्यात आलेला आहे. तर हे लक्षात घ्या, राज्यघटनेतील कलम 276 नुसार. तर 14वा वित्त आयोग जे होते त्यांनी हा व्यवसाय कर आकारण्यासाठीची उच्चतम मर्यादा किती ठेवली आहे? 2,500 रुपये आधी होती आणि त्यावरून आता त्यांनी 12,000 रुपये प्रतिवर्ष, म्हणजे प्रत्येक वर्षाला हा कर आकारला जातो. त्यांनी प्रतिवर्ष 12,000 रुपये ही शिफारस केली आहे की त्यांनी ही रक्कम ठेवावी. कशावरती? व्यवसाय कराची. कोणत्या? 14व्या वित्त आयोगाने. तर हे लक्षात ठेवा. शिफारस कोणती केली यावर देखील विधाने देऊन योग्य की अयोग्य असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष कराचे प्रकार पाहिले. आता आपल्याला 2 संकल्पना पाहायच्या आहेत, प्रगतिशील आणि प्रतिगामी कर. तर मित्रांनो बघा, प्रगतिशील कर म्हणजे काय? तर जेव्हा उत्पन्नाची पातळी काय होते? वाढत जाते आणि मग कराचे दर देखील काय होतात? वाढत जातात. जेवढं उत्पन्न वाढलं तेवढं कर देखील वाढतं. म्हणजे 2.5% ते 5 लाखांवरील जे उत्पन्न आहे, 2.5 ते 5 लाख, तर या उत्पन्नावर किती? 5% कर असतो. ते 5 ते 10 लाखांवरील उत्पन्नावरती किती? 20% कर असतो. आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलं तर किती? 30% दराने कर आकारला जातो. म्हणजे जसजसे आपली उत्पन्नाची पातळी वाढते तसतसे कराचे दर देखील, स्लॅब्स जे आहेत ते वाढतात. तसेच मित्रांनो, उत्पन्नाची पातळी वाढत जाते परंतु कराचे दर काय होतात? कमी होतात. आणि अशी परिस्थिती असेल तर या कराला काय म्हणतात? प्रतिगामी कर असे म्हणतात. यामध्ये समजा विक्री कर आहे, तर एखादे 100 रुपयाच्या खेळण्यावरती जर 4% विक्री कर आकारला जात असेल तर विक्री कर किती होईल? 4 रुपये होईल. आणि 100 रुपये रोज कमवणाऱ्या माणसाला हा कर जो आहे तो उत्पन्नाचा 4% होईल ना. म्हणजे 1,000 रुपये रोज कमवणारा माणूस जर असेल तर त्याच्यासाठी हा किती झाला? 0.4% झाला. म्हणजे बघा, त्याची उत्पन्नाची पातळी जास्त असते परंतु त्याच्यासाठी 0.4च होतं आणि 4%च कर आकारला जातो. त्यामुळे गरिबासाठी तो त्याच्या 4% असतो, परंतु श्रीमंतासाठी तो काय असतो? खूप कमी असतो. म्हणजे त्याच्यासाठी कराचे दर कमी होतात आणि याला काय म्हटले जाते? प्रतिगामी कर असे म्हटले जाते. तर मित्रांनो, या 2 संकल्पना तुम्ही समजून घ्या. आता आपल्याला अप्रत्यक्ष कराचे प्रकार पाहायचे आहेत. तर मित्रांनो, यातले काही आपण जो वस्तू आणि सेवा कर जे आहे GST ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवातीला सीमाशुल्क पाहूया. कस्टम ड्युटीज हा एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. तर मित्रांनो, मालाच्या आयात निर्यातीवर आकारला जाणारा हा कर आहे आणि याला सीमाशुल्क असे म्हणतात, कस्टम ड्युटी. जेव्हा निर्याती वस्तूंवरती कर आकारला जातो तेव्हा त्याला निर्यात कर म्हणतात, एक्सपोर्ट ड्युटी म्हणतात. आणि आयात वस्तूंवरती, ज्या वस्तू आयात केलेल्या असतात त्यांवरती जो कर आकारला जातो त्याला आयात कर, इम्पोर्ट ड्युटी असे म्हणतात. मित्रांनो, 1998 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवरती अतिरिक्त कर लावला जात आहे. जी ॲडिशनल ड्युटी असते, ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम, AD त्याला म्हणतात, ते आकारलं जातं. कशावर? पेट्रोलच्या आयातीवर आणि डिझेलच्या देखील.
तसेच मित्रांनो, जे सीमाशुल्क आहे ते माशाच्या आयातीवरती 30% BCD आकारले जाते. BCD म्हणजे काय? बेसिक कस्टम ड्युटी, मूळ सीमाशुल्क. हे काही सीमाशुल्काचे प्रकार आहेत, जसे बेसिक कस्टम ड्युटी, इंटिग्रेटेड GST, काउंटर व्हॅलिंग ड्युटी, तसेच सोशल वेलफेअर सर्चेज किंवा स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑन कस्टम्स हे सीमाशुल्काचे काही प्रकार आहेत. तसेच मित्रांनो, पेट्रोलच्या आयातीवरती 6 रुपये प्रति लिटरने SAD लावतात. SAD म्हणजे काय? विशिष्ट अतिरिक्त शुल्क, म्हणजे स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑन कस्टम्स. तर ह्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, सीमाशुल्क आपण पाहिले. तर आता आपल्याला 2 संकल्पना पाहायच्या आहेत, मूल्य अनुसारी आणि टोबिन कर. हे देखील 2 कराचे प्रकार आहेत. तर मित्रांनो, मूल्य अनुसारी जो कर आहे तो काय असतो? वस्तूंचे मूल्य जे आहे ते वस्तूंची व्हॅल्यू आहे ती ठरवली जाते आणि त्या मूल्यावरती टक्केवारीनुसार कर आकारला जातो आणि त्या करालाच काय म्हणतात? मूल्य अनुसारी कर असे म्हणतात. जे ॲड व्हॅलोरम टॅक्स असे त्याला म्हटले जाते. वस्तूंच्या मूल्यानुसार कर आकारणी केली जाते. म्हणजे छोटासा सिगारेट असेल तर त्याच्या उत्पादन मूल्याच्या 25% काय केलं जातं? उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मित्रांनो, एक आपल्याला टोबिन कर देखील आहे. टोबिन कर म्हणजे काय? तर परकीय चलन बाजारातील सर्व व्यवहारांवरती काय करावा? कर आकारला जावा असे सुचवले होते. कोणी? जेम्स टोबिन यांनी. कधी? 1978च्या नोबेल विजेते जे होते त्यांनी ठरवले होते आणि त्यांनी हा जो कर आकारायचं ठरवले त्यामुळेच त्याला काय नाव दिले? टोबिन कर असे नाव दिले. मित्रांनो, UNDP जे आहे त्यांनी टोबिन कर लावण्याची शिफारस केलेली आहे, परंतु विकसित देश तसेच भारत सरकार अशा कराच्या काय आहेत? विरोधात आहेत. परंतु एक संकल्पना टोबिन कर अशी संकल्पना आहे जी टोबिन यांनी सुचवलेली आहे, परंतु सध्या ते आकारले जात नाही. त्याच्या काही विरोधात देश आहेत, परंतु पुढे भविष्यात ते आकारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, आपण या संकल्पना पाहिल्या. आपल्याला आता पुढच्या भागामध्ये GST, वित्त आयोग यांचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.